2 मिनिटं गडबड काय करायला हा ए गप्पा सारे आता असं आहे. दिनांक 17/4/2025 रोजी भारतीय शहर पोलीस येथे गोपनीय माहितीद्वारे अशी माहिती भेटली की PSI कुलदीप साहेब यांना माहिती भेटली की परांडा रोडवर बार्शीमध्ये एक मॅफेड्रॉन MD बार्शीमध्ये विक्री करण्यासाठी येत आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर आम्ही ही बातमी वरिष्ठांना माननीय SP साहेब अप्पर पोलीस अधीक्षक यावलकर साहेब यांना सर्वांना कळवून त्याच्यामध्ये आम्ही सर्व गोपनीय माहितीद्वारे ही जी कारवाई केलेली आहे. त्याच्यामध्ये पांढऱ्या रंगाची कार व त्याच्यामध्ये 3 इसम एक मॅफेड्रॉन MD घेऊन आलेले 3 पाऊच व त्याच्यामध्ये एक पिस्टल व 3 राऊंड अशी कारवाई केलेली आहे व त्यांना आज कोर्टामध्ये हजर करून त्यांचा 5 दिवसाचा PCR मिळाला आहे. सदरचं MD हे आम्ही PCA त्यांना पाठवून त्याचा अहवाल घेऊन कोर्टामध्ये सादर केला आहे. बार्शीतील जे आरोपी आहे सरफराज तो त्याची काय पार्श्वभूमी आहे का क्रिमिनल ह्याच्या आधी काय गुन्हे त्याच्यावर आहे? बार्शीतील जो अपराध म्हणजे गुन्हेगार गोल्डी नाव आहे गोल्डी त्याची गुन्हेगार पार्श्वभूमी आहे का? त्याच्या आधी गुन्हे दाखल आहेत? त्याचं काढण्याचं काम चालू आहे आणि त्यांच्या मागून कुठं काय काय केलं आणि कुठून आणलंय आणि कुठं त्यांना याची पण करत आहोत. बार्शीत आलेली ही पहिली त्याची म्हणजे भेट आहे का? याच्या आधी पण ड्रग्स पुरवठा बार्शीत झालेला आहे? नाही, आता ते काढत आहे. आम्हाला पहिली बातमी भेटलेली की बार्शीमध्ये घेऊन येत आहे, तर आता आपण कारवाई केली आहे त्याच्यावर. अजून 5 दिवसामध्ये PCR भेटलाय. तुळजापूरचं प्रकरण महाराष्ट्रभर गाजतंय, तर त्याच्याशी याचे काही धागेदोरे लागतायत का? काही प्राथमिक तपासात तुमच्या काय असं आढळून आलंय का? आताच काही सांगता येत नाहीये, कारण आज आपण आजच कारवाई केलेली आहे. प्राथमिक चौकशीमध्ये साहेब यांच्यावर पूर्व जागिरी वगैरे आहेत का? जे आरोपी त्यांच्यावर गुन्हे आहेत. सगळी रेड करताना कुठली झटापटी झाली का? कुठला म्हणजे पिस्टन सापडलंय त्या अनुषंगाने कुठली झटापटी झाली का? नाही, ज्या टायमाला आपण गाडी वगैरे थांबवली होती तेवढं चेक केलं असताना त्याचं पिस्टल जे होता तो तिने कॉप वगैरे करायचा प्रयत्न केला होता. आमचे जे 4-5 कर्मचारी DBचे त्यांनी त्याला आवड घालून पकडले. याच्यामध्ये आणखीन चेन असण्याची शक्यता आहे का? किंवा काही साठा वगैरे आणखीन काही त्यांच्याकडं? त्या अनुषंगाने गरजट्या वगैरे त्या आपण चालू आहेत. गरजट्टी वगैरे घेऊन आपण चालू आहे. सर काय वाटतं की बार्शीतल्या म्हणजे अनेक लोकांचा याच्याशी संबंध असू शकतो का? कारण की जो गोल्डी नावाचा जो गुन्हेगार आहे किंवा तो आरोपी सापडला आता याच्यामध्ये, तर त्याची पार्श्वभूमी किंवा त्याच्यावर काही गुन्हे असतील तर अजून काय बार्शीतल्या लोकांचं कनेक्शन असेल का याच्यासोबत? सांगता येत नाही सध्या तरी, कारण आपण बार्शीमध्ये भरपूर 2-3 महिन्यापासून आपला सर्वे चालू होता. आज माहिती भेटलेली नाही बार्शीमध्ये की MD किंवा विद्यमान खासदारांनी पण हा मुद्दा संसदेत गाजवला होता. मग त्या अनुषंगाने परांड्याच्या अनुषंगाने कधी तपास चालू होता का? हा जो रेट झाली ज्यावेळेस तुळजापूर वगैरे झाली होती त्या अनुषंगाने आपण आपल्या हद्दीमध्ये शोध घेतलेला आहे. त्या अनुषंगाने आपण खबरदारी घेत होतो. थोडी माहिती भेटल्यामुळे आपण काल ही कारवाई केलेली आहे. साहेब, बार्शी शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी अवैधरित्या अंमली पदार्थाची विक्री केली जाते किंवा दारूची. तर आता जे सध्याची चालू परिस्थिती आहे तर त्या अनुषंगाने आपण काही विशेष पथकाची नेमणूक केलेली आहे का? बरोबर आहे, आपण विशेष पथकाद्वारे कारवाई करत आहोत. प्रोहिबिशनच्या भरपूर रेट झालेले आहे. मागे 1 आठवडाभरापूर्वीच गांजा पण पकडला होता. आणखी सुद्धा आपले पथकामार्फत कारवाई चालू आहे. हा तुळजापूरचं जे ड्रग्सचं प्रकरण झालं होतं त्यानंतर बार्शीमध्ये सुद्धा माननीय पोलीस अधीक्षक साहेब, अपर पोलीस अधीक्षक साहेब आणि DYSP नागपूर साहेब यांनी आम्हाला सक्त आदेश दिले होते की बार्शीमध्ये सुद्धा ड्रग्ज येण्याची शक्यता आहे किंवा येत असावे. तर त्या अनुषंगाने आम्ही खूप आमच्या DBच्या टीमनं PSI कुलदीप साहेब आणि DBचे देशमुख आहेत, सागर सुरोशे आहेत, श्रीमंत फराडे आहेत, सर्वांनी खूप मेहनत घेतली आणि गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळवून एकदम शिताफीनं सहरच्या आरोपीला पकडलेला आहे. त्याचा तपास आम्ही एकदम योग्य रीतीनं करू, त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करू आणि जसा तपास होईल तुम्हाला सगळं अपडेट पण नंतर दिलं जाईल. धन्यवाद. किती दिवसाचा PCR? 5 दिवस. साहेब, या गुन्हेगाराची व्याप्ती इतर राज्यापर्यंत सुद्धा असू शकते. पुढे भविष्यामध्ये या गुन्ह्याचा तपास सोलापूर विभागाकडे होण्याची शक्यता आहे. जर याच्यामध्ये काय असेल तर माननीय SP साहेब